हा बोल ना जानू. नाही ग, रात्री मला खरंच झोप लागली त्यामुळे मला फोन नाही करता आला. पण तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मग अगं नाही ग, खरंच सांगतो मी, खरंच झोप लागली मला. तुला विश्वास नाही का माझ्यावर? मग भेटतो, आज भेटतो सांगितलं ना, आज 100% भेटतो तुला. अगं भेटतो ना आता. ए बाय, मी तुला एक 10 मिनिटात फोन करतो. करतो म्हटलं ना, लगेच करतो. ए काय रे तुझं गायबाने? कोण होतं रे तेजस भाऊ? तू कुणाला पिल्लू जानू म्हणत होता? आपली प्रेयसी. प्रेयसी म्हणजे कोण? कोण म्हणजे गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड? मग तिला जानू म्हणतो काय? भाऊ जानूच म्हणू लागतं, नाही तर मग तुझ्यासारखं होतं गेली बायको घरी येऊन. ए बायको माझं पारीचं लय प्रेम आहे. हा आम्ही ना संध्याकाळी भांडणं करतो आणि सकाळी आंघोळ्या करून परत नीट होतात. अरे येड्या, पण तुझं प्रेम कामाचं नाही ना काही, ती गेली निघून. याचं पारीन पुरीन काही म्हणायचं. अरे आपल्या आवडलेल्या व्यक्तीला ना असं प्रेमाने बोलावं लागतं. जानू, पिल्लू, सोना, मग होतं ते असं बोलून नाही होत. कस काय असं बोलून नाही होत? मी काय पारी संग प्रेमान नाही राहत काय? येडाय का काय? त्याच्या ती ना त्याच्या तिच्या घासातला घास काढून घालते मला. आम्ही लय प्रेमान राहतो. हे गावातले लोक आहेत ना चिडून देतात म्हणून आमचं इसकटत आहे. अरे पण नुसतं पारी करून नाही जमत नाही, इतर वसकतो जोरात तिच्यावर. असं बायकांना मुलींवर वसकून नाही जमत. अरे झाल्या त्यांना एकदम प्रेमाने हाताळावं लागतं. कधी जानू, पिल्लू, सोना, कधी तिला चांगलं गिफ्ट घेऊन जावं लागतं, तिला 4 गोड शब्द बोलावं लागतात. एकदम वसकायचं माझ्या दातात निघून. माझं ऐक जरा आता बघी ही कशी बोलती माझ्यासोबत, प्रेमाने बोलती एकदम असं. मी लय प्रेमाने बोलतोय. गावातले माणसंच वसकतील, तिला देते चढून म्हणून ती चढते मायावर म्हणून मी चढतो. नाही तर लय प्रेम आहे आमच्या दोघांचं. तुला माहिती आहे का? हा तुमचं प्रेम सारा गावाला माहिती आहे ना. काय काय माहिती आहे? ए, थांब, परत फोन आलाय तुला, मी करतो परत. थांब, भेटू आपण परत. अरे तू कट होईन, थांब. अरे ऐक हॅलो ना. हॅलो. माझी बायको सासरवाडीला राहिली, माझ्या जीवाची होती या लायली. माझी लायली होती का काय होती? साधा भाऊ मी तुम्हाला बघितलंच नव्हतं. नको बघ होतोय जीवाची कायली झाली न बायको कुठं? माझी बायको सासरवाडीला राहिली. ती गाण्यात तसं नाही. मग अण्णा भाऊंचा येतो फटका. कसा? माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, असं आहे ती. अहो साधा भाऊ जाण्याचं डोकं माहिती ना कसं उरफाट आहे. मग मी जोडलं ते. हा. माझी बायको सासरवाडीला राहिली, माझ्या जीवाची होती या लायली. आज असं. वाटते ती का तुला? काय बायको सासरवाडून तुला आनंद होतोय का दुःख होते? थोडं दुःख बी न थोडं आनंद बी. थोडा आनंद बी न दुःख बी. अरे बॉम्बलेत फिरवतो ना गावात, खायचे वांदे झाले ना तुझे. तुला सांगतो याच्या मुळापर्यंत जा. तुझी बायको सासरवाडीला का गेली? जाणार आहे मी हळूहळू. झाडाच्या कशामुळे अशा अरे पानात चालत आहे? नाही, हळूहळू नको जाऊ. मग? चल तुला सांगतो, नक्की सांगतो. चल बस इथं, बस बस. पाऊस झालाय रात्री, वहीन वल्ल माणूस गार होते. तुझी बायको माहेराला जाते. हा जाते ना साधा भाऊ. काय झालं का? लगेच निघते पिशवी उचलून. नाही मला नाही, समजतच काही नाही. झालं तर नाही. ती का होतय ना, तुला खरं कारण कळत नाही. तू हे पडला भोळा. हा अरे त्या डेपुटीची इथं तुझी मंडळी कामाला जाते. हा जाते ना. तिच्या पैशाचा कधी घोळ घोळच कायम किचकिच. मी ऐकत असतो. तुझ्याकडे 100 द्यायचे, तिच्याकडे 50 द्यायचे, तुला 20 द्यायचे. ह्या गोळ्यात तुम्हाला तर समजत नाही किती पैसे आले आणि किती काय झाले. हे खरं आहे बरं का साधा भाऊ. ती पैसे घेऊन आले का आले डेपुटीकून. आमचे ना भांडण होतेच म्हणजे होते. हे 100% आणि 101% वर लावा. हे खरंच आहे तुम्ही बोलले ते. अरे बाबा, मोठा स्फोट व्हायला आहे ना, काडी बारीक थिंगे सुद्धा काम करी ती. डेपुटीचं तसंच काम आहे. कोणाच्या घरात प्रेमाचं माणूस त्यांना खपत नाही. नुसता जाळ फेकून द्यायचा. तुमचा घोळ झाला का संध्याकाळी भांडणं आणि मग होती. होती अहो कधी मध्ये ना ती तांबे सुद्धा फेकून आणि ती मला थोबाडावं मी हात लावितो. हात लावी म्हणून दात वाचत नाही. अरे दात लागत येईन. कसं आहे, चकना खायला दात येत ना, निबार लागत येईन. त्याच्यामुळे तू 2-4 वाचत जर तांबे इकडून आणि इकडून पडले ना भाऊ, हा. दारू प्यायला सुद्धा बंद होईल. चकण्याशिवाय दारू पिता येत नाही. मग खायचं बंद झालं. प्यायचं काय, दात नसले तरी पिता येतं पण त्याची गोडी राहत नाही. हा ना म्हणूनच वाचितो बरं का साधा भाऊ.
पण ती डेपुटीच्या घरून आली ना 100% लय भाटका होतो लय. आणि त्या डबऱ्या पोटाच्या त्या भोऱ्याच्या दुकानात लावितो डोळे मारितो त्यो माय कानवालेले साम्या. अगदी बरोबर साधा भाऊ तुम्ही बरोबर कारण ना पार खोदून उकरीला वा. अरे बाबा गावचा तळातला अंदाज आहे मला, हे तर वरच्या गोष्टी आहेत या. राईट बरोबर साधा भाऊ तुम्ही एवढं भारी कारण सांगितलं ना. आपल्या श्याम्याने का श्याम्याने 3 दिवस झाला आधी डोळा मारलेला. अहो तिसऱ्या दिवशी बायको सकाळीच उठली ना, बॅग भरली तिची माळ काटलेली भरली टाकली पाठवून सणासूट पळाली सासूरवाडीला. 100% ते श्याम्यामुळेच गेलेली. आता दोघांचा बी आहे ना एकाच चक्रीत कार्यक्रम करायचा. साधा भाऊ एका टप्पूत त्यांचं काम करतो. एकदम टप्प्यात घ्यायचं आणि टप्पूत कार्यक्रम कर. आणि आहे ना त्या डेपुटीकडे आणि श्याम्याकडे जा, तुमच्यामुळं बायको गेली म्हणावं, ती बायको आणा. हे 100% विचारणार मी. बरं उद्या कामाला येता येईल का तुला? हो साधा भाऊ मला आधी आजचा कार्यक्रम करू द्या ना. तुमचं काम काय आज नाही उद्या होईल. माय बायको आले तर जोडीने येतो ना आम्ही. मला माझी बायको आणू द्या आधी. या लाख पुण्याच्या कामाला उशीर नको. सुरू चालतंय. एकदम तुला शुभेच्छा. गणितावर गणितच सोडितो आता. हा पेपर तसा नको ठेवू कोरा. काय श्याम्या लय आनंदात दिसतो. झाले का डोळे मारून? डोळे मारून? मग मी काय डोळे मारतोय? कोणाला डोळे मारतोय म्हणजे? हे श्याम्या तू सुगंधाला बी डोळे मारतोस ना? अरे यार काय येडबेड लागलं काय तुला? कशाला काही बोभाटा करतो गावात उगच? अरे काही काय बोबाटा करतोय? अरे माझं केलं तर केलं वाटोळ, अख्ख्या गावाचं कशाला वाटोळ करतो श्याम्या तू? अरे भाऊ अरे मी कोणाचं वाटोळ केलं? काही कसं बोलतो तू? काही कसा बोलतो म्हणजे? मा बायकोला तो दुकानात डोळा नव्हता मारला का? ए येडाबेडा झाला काय तू? मी काय तुझ्या बायकोला डोळे मारू? आम्ही चेडा झालोय. जाले चेडा सगळ्या गावाला जाले चेडा दिसतोय. तुमच्यामुळे माझी बायको गेली नादा नाही. म्हणजे बरे हा तू दारू पिऊन तिला हान मार कर आणि त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोड. खापर कायचं फोडतोय? तो डोळा मारला म्हणूनच माझी बायको गेलेली. मा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे श्याम्या टपुऱ्या डोळ्यामुळं. ए तुझ्या बायकोला बरं वाटत होतं उगा सांगतो मला काही बी. उगं सांगत गोडीत आहे ना तू माझ्या सासऱ्याला आणि त्या काळ्या रेड्या म्यावण्याला गोडीत त्याच्या कानात जाऊन सांग माय बायको आणून दे, नाही तर श्याम्या माय इतकं वाईट नाही बरं का. ए मी काय सांगू? म्हणजे मी काय म्हणू द्यानला का मी डोळे मारित होतो पाठवा तिला? मग तूच मारित होता. अख्ख्या गावाला माहितीये श्याम्यान डोळा मारलाय. करायची पंचायत गोळा बसवायची का श्याम्या डोळा आणि तो नाही म्हणून? काय बावड झाला काय? तेव्हा मा डोळा लावत होता म्हणून तसं झालं. तुझ्या बायकोला बी माहितीये नाही? तुझी बायको तुला म्हणली नसती का? माझ्या सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखा तुकडा आहे. गाज घालीत होती मुळं नाही गेली, तुला मुळच गेलेली श्याम्या. तो डोळा आणलाय. झाल्या तुला सांगतो तू खापर फोड नको माझ्या नावावर, कळलं का? तू त्रास देतो म्हणून ती गेलेली आहे. माझ्या मुळे नाही गेली ती. उगा काही करीतो कोण? अरे कितका त्रास दिला ना माझ्या बायकोला. अशी बायको सटासट दांड्याने आणि ती मी नीट होतो. आम्ही लगेच संध्याकाळीच गाळ्यात हात टाकीत होत. तुला आहे ना काय करायचं ते कर. मी डोळा मारला नाही तुला सांगतो. हा काय नाही तो डोळा मारलेला आहे. काय करायचे म्हणजे तुला दाखीन यो आल्या काय तिची. मारला मी डोळा. तुला काय करायचं ना करून घे. खराब बोलला. खरं बोललो ना असं काचा टोचत तुला बघतोच. काय खोल बर का ठीक आहे. काय तांबे? अरे काय तांबे बोल ना. तुम्हाला झाला अरे झालेलं येऊन देत नाही. ओ डेपुटी राहिलो सगळं उघडीच. काय 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 झालं? का मारा करतात दारात? कळलं काय? अहो एवढा माणूस इथं तरासलाय. याला दिसत नाही का? लाल जरी झालोय दिसत नाही का? कमून येऊन द्या त्याला. काय झालंय? हरतो नाही ना तू. कशाला रे? त्याला मी सांगितलं होतं बंद कर म्हणून. अहो डेपुटी मी प्रेमाने उघडीत होतो. यो आहे ना कटाकट ढोकलीत होतो. शिले खाऊन टाकत आली शेळ्या भाकरी. माणसं दारात आले ना आता आपला दरवाजा नाही लावायचा. त्याचं काय काम आहे मग विचारायचं. मी काय म्हणलो तो कुत्रे मात्रे येते म्हणून लाव म्हणलो तो. हे कुत्रा आहे का? आहे सकाळ संध्याकाळ रोज बरं, आई म्हणतोय. नीट बोल. आणू नको रे. घाबरे तो. जा असं नादी लागतो ते रागीट पोरग आहे. मला कुत्रं- एखाद्या बाहेरला घालीन गोटे तो. मला कुत्र म्हणलं डेपुटी कुत्र. अरे म्हणू दे. कुत्र्याचा अपमान झालाय. तो अपमान झालाय का? मग जाऊ दे. हा तुला लक्षात बी येत नाही. कुत्रा म्हणला त्याचा अपमान झाला ना. हा, हो, ते- असं आहे, तुझ्या लक्षात आहे. बरं आला कशाला? काय भानगडी सकाळ सकाळ कम वाद घालत बस. अहो सकाळ सकाळ वाद म्हणजे? अहो डेपुटी गावात काय चाललंय हे तुम्ही पाहता का नाही दार्शिक? जालू मी गावाकरताच माझा देव व्हायलाय. मी गावातच कायमच गावात आहे. काय चाललंय आता गावात? काय म्हणजे देव व्हायला म्हणते तर बांगल्यात झोपत येत राव. देव व्हा ना गावासाठी. अहो
किती त्रासलोय या जाल्याचं कायच हाल चालले ते तुम्ही पाहता का थोडेफार? आता काय करतो अख्ख्या गावात हिंडतो कोणाचे काय हाल चाललेत कोणाचे पाय दाबायचे कोणाचं डोकं दाबायचे बघतो अरे माझा प्रपंच मला ऐक नाही सर उपसरपंच जरी असलो तरी ग्रामपंचायतीमध्ये 2-3 तास झालं माही बायको मला काढी नाही करायचं बाहेर. अहो तुमचे प्रपंचाचं पडले लोकांच्या प्रपंचाचं पाना मा प्रपंच सगळं उद्ध्वस्त झालाय. मला भाकर भेटते का 4 टाइम? आपल्या गुणामुळं भाकर भेटत नाही आपल्याला बी लक्ष्मी आपल्याला बायको होती तिला जपायचे ना मग भाकर दिली असती तिने तुला. म्हणजे मी जपत नाही माझ्या बायकोला? अहो माझ्या बायकोला जपत नाही असं कोणता बहादर मानला सांगा मला फक्त. मग कमून गेली ती सासूरवाडीला 100च्या गाडीने पळत मग त्याच्यामुळेच मी आलोय तुम्हाला सांगायला. काय सांगायला आली काय हाय का? मग? आली नाही तिला आणायचंय म्हणून आलोय मी तुमच्याकड पण ती येत नाही. मग येत नाही न आणायचं तर माझ्याकडे काय येतो का माझ्याकडे काय हे विचारायचं काही मशीन आहे का काय का बुवा तिला मशीन घेऊन पाठवतो तू घेऊन येणार आहे तू जा आणि तिला घेऊन ये. मी जायला जाईन पण हे गाव तुमच्या मुठीत आहे ना गावाला सांभाळा थोडं फार. उठलंय गाव माझ्या मुळावर. काय झालं गावाने काय केलं आता तुझ्या मुळावर काय उठलं काय म्हणजे त्या श्याम्यान डोळा आणलाय. कोणाला आता तू तर म्हणतो बायकी तुकडे तिथे जाऊन डोळा आणला काय बायकोला. तिथं नाही माग नव्हता डोळा आणला का त्याच्यामुळे गेली माय बायको नागिन आहे नागिन. तिचं नाग शेपटीवर जर पाय पडला ती फास फास करती. अरे शेपटीवर आम्हाला माहिती आहे अख्ख्या गावामध्ये नागिन तुम्हीच येतं आणि तुमच्या शेपटीवर नाही तुमच्या साईडने जरी गेलं तरी तुम्ही फास फास करतात. पण मला सांगते डोळ्या मारलेले झाले किती दिवस आता त्या डोळ्याचं काय आलंय आणि त्या अनावधाने झालंय ते श्याम्याकून. कोणतं आनंद धामावून झालं असं असं आनंद धामावून होतं काय? मग? अहो काय बोला तर डेपोटी तुमच्या जर पाय साहेबाला कुणी डोळा आणला तुम्ही काय करता सांगा? त्याला कशाला कोण डोळा आणीन ती बाराच्या बाहेर तरी असते का तीच माय आधी डोळा काढीन एखाद्याचा. ती काढीन. हा. नाही तुम्ही सांगा ना हाणलाच हाणणार नाहीत कोणी पण हाणलाच तर तुम्ही काय करता? आणल्याचं डोळे काढून हातात येईल नाही त्याचे डोळे बंद करीन कायमस्वरूपी. सोपं आहे काय बाया माणसाला डोळे आणणं. अहो मग तुम्ही काढा ना डोळा कोणाचा श्याम्याचा. अरे झालेला नाही दिवस आता ते सोडून ते विषय. मग जाऊ द्या मुर्द्या श्याम्याचं. हा. पण तुम्ही माझ्या बायकोला पैसे का नाही देत? मी तुम्हाला बी भांडायला आलेलो तुमच्यामुळे बी माझी बायको गेलेली. अरे दादा तुझ्या बायकोला कावा पैसे नाही दिले. कावा म्हणजे मागच्या वेळेस कामाला आली तुम्ही 20 रुपये कमी दिले तिला का 20 रुपये कमी दिले माझ्या बायकोला? 120 रुपये तू आधीच घेऊन गेलता 100 रुपये उलट मी 20च कमी दिले 120 कमी द्यायला पाहिजे होते दादा. 120 कमी द्यायला लागत होते. अहो तर आता तर मग 4-5 झाले महिने तिथं वर्षभर नसते आली का दिले मला सांगा तुम्ही माझ्या बायकोला 20 रुपये कमी. मी तुम्हाला बी अरे नाही सांगणार. दादा तुमच्या भांडणामुळे बायको 20 रुपयामुळे बायको नाही गेली. माझे 20 रुपये तिच्या डोक्यात बी राहिलं नसत. तू असे रोज 120 रुपये त्या क्वार्टरला घालतो तू कमून माझ्या 20 रुपयासाठी माझ्या डोळ्यावर हे पडतो. तुपली बायको आणि ती बघ ना. बघ म्हणजे अहो बघायलाच आलेलो मी बायकोचं कारण करायला आलेलो तुमच्याकडे तुमच्यामुळेच माझी बायको गेलेली मला बाकी काय माहित नाही. नको रे डोकं आउट करू माय ना कालच्या दोन सर्दीनं आणि नको झाली माय जाम झालं मला झोपू दे जा तू तू बायको तू. नाही मी तुमचं डोकंच खाणार आहे. मेवण्याला आणि सासऱ्याला नाही तर सासूला तरी फोन करा. तिला सांगा सासूला ती जाल्याची बायको पाठवून दी. तुला सांग का 20 रुपयामुळे बायको गेलीच नाही खरं आम्हाला तर वाटतंय ते डोळा मारला ना त्याच्यामुळे बायको गेली. त्या डोळ्यावाल्याला बघ जा कुणाला? श्याम्याला जा जा बघ. तुमच्यामुळे बी गेलेली आख्या गावामुळे गेली. बरं मी आणाली ते डोळ्यावाला काय म्हणतो बघ आधी कोण? त्याचा डोळ्याचं सोक्ष मोक्ष लाव जा. अरे 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 20 रुपया करता बायको गेली अवघड रे नामदेवराव. अरे एका डोळ्याने दिसना काय मला. डोळा कमी उघडा ना मायू. डोळा बंद झाला. अयो अरे देवा काय झालं रे एका डोळ्याने दिसायचं बंद झालं मला अवघड झालं मला. हो अरे डोळे मारता काय कोणाला? हे ते जे सरकारी काय म्हणतो आणि मग? अरे काय झालं त्या झाडाखाली झोपलो तुम्ही आता झोपलो तेव्हा चांगले डोळे उठलो तर माझ्या एका डोळ्याने दिसायचंच बंद झालं. अरे पण तोंड पण वाकडं वाटतंय ते काय ते पॅरालिसिसचा प्रकार झाला काय? अरे काही काय म्हणतो तोंड वाकड दिसतंय. अहो थांबा एक मिनिट इकडे बघा हे बघा अयो पूर्ण वाकड झालंय. अरे मी शीतपार वर खाली झाली ती
मग सांगतोय काय काय झालंय अहो रात झोपले होते वाटतं झोपेच्या डोळ्यात पूर्ण झाकला गेला आणि तोंड वाकडं झालंय तर ते पॅरालिसिस वाटतोय मला प्यारेलेशच ना भरला पापाचा गाडा काय पाण्याचा गाडा डोक्यावर घी नसा मोकळा होते ब्लॉकेज आहेत ना हा. रक्तात गुठळी झाली का प्यारलेसिस बरोबर. मेंदूकडे जाणार आहे रक्त शिरेला पाणी घेतलं तर नीट होईल पण मला ती शक्यता वाटत नाही चलतोय बोलतोय ती हातमी चांगला आहे हा त्याला मुका माहिती झाला काय अहो डोळा आहे ना काढावं लागत होती त्यांनी. अहो नाही सदा भाऊ त्याला मुका नाही म्हणा म्युकर मायकोसिस म्हणतात ते काय म्हणत होतो अहो कोरोनाच्या काळात नाही का अनेक लोकांना झाला होता ते काही शुगर असल्यामुळे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला काही शुगर नाही ए, तसं नाही याला मुका माहितीच झालेलं आहे हे लोकांचे मुके मुके घेऊन डोळ्याचे कार्यक्रम झाले काही काय म्हणता सदा भाऊ अहो, नाही तसं काही नाहीये पण हे आपल्याला दाखवून घ्यावं लागेल बरं का हे अवघड आहे लई. हा? मग आईला येतो डोळा तर निघालच अहो, मी काय म्हणतो निघत का हे केलं मी काय म्हणतो सदा भाऊ तुम्ही वरून वाढता मी खाली उडू का सदा भाऊ एक नंबर म्हणजे ए. परफेक्ट आता नाव शोभलेलं आहे यांना यांचं आडनाव बदललंय मी शामराव तिराळे तिराळे काही काय म्हणतोय डोळे उघडे वाटते हे आंधळा झालाय काही काय बोलत राव तुम्ही तिराळे काय ना आंधळे काय अहो मग जरा जरा डोरूसवर मग पाव ना काय लोत काय तर ते काय नाही आता तेच पाहायचं बंद झालंय का डोळ्याने आता लोकांनी काय केलंय त्याचं डोळ्याचे काय मला कळा नीट सांग ना काय सांगतोय ते ते जाल्या हा खेळत होतो मी तर ते जाल्या ते तर सोडून द्यालं हो तुमच्या डोळ्यात काय हा. झाले नाही हा. काय राडा झाला अरे पण सीट सोडला का काय तुझ्या रुईटीचा सोडला का शहराचा गेला डोळ्यात गेला मग तुझ्या डोळ्यात शहराचा चिक पाहिजे तसं उतरतो तो पण किंवा डोळ्याला हो, काय म्हणता राव सदा भाऊ आता काही खरं नाही आणि आता जाल्याकडे बघावंच लागेल हे काय करून ठेवलं बघ बरं ए, ये, हा. बघा बरं अहो, डोळा काढता ना मला तुम्ही असाच अरे असं काय टाकले नेमकं अय, चला बरं झाल्याकडे चला चला सगळे चला बरं तुम्ही अरे कुठं निघाली सैनिक हे काय हो इथं? हे इथं. हा दात काढतो काय केलं माझ्या डोळ्याला तो कुणी तू 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 हे नाव घेतोय तो कोण म्या हा हा म्याच केले त्याच्या डोळ्याला काय मंत्र बिंत्र मारला काय मंत्र संत्र कशाला मारू साधा भाऊ ह्यो मा बायकोला डोळा मारायचा ना मी त्याचा डोळा काढायचा केला प्रयत्न आता. ए जालिया येड आहे का काय तू काय केलं माझ्या डोळ्याला मी तो बायकोला का डोळा मारतो म्हणलं ना मी काय ऍसिड बिसिड टाकलं काय डोळ्यात अयो अहो आज शेडबी शेड नाही साधा भाऊ ते आपण चप्पल तुटल्यावर नाही का ते काय फोकी का काय ते हा. बाबा, बाबा, अहो, यार, यांनी बाबा, काय उद्योगच करून ठेवला फेविक्विक कळतं का तुला डोळा जाईन ना गेला आता काय राहिला डोळा नाही माझा नाही, नाही जायचं नाही असं पुढे वडावं लागेल काडानी कात्रीने कापलं का बाकीचं वर खाली होईन ना अहो, मग ते- थोडं उघड्या राहील अहो काय मुगडाच राहील ना डोळा मग तो झाकण कसा कातड कापल्यो अरे पण दिसायचं नाही त्यापेक्षा काय मुगडा राहिलेला बरा ना नाही झाकल्यालाच राहिलं पाहिजे साधा भाऊ नाही पिसा आणलाय गावातल्या लोकांना हे अरे पण मग दुसरा का सोडला दुसरं म्हणजे दुसरा का सोडला तू काय आता मला काय तसं नाही. माहिती करतो का काय म्हणजे तसं नाही अरे पण असं करतात काय तुला कळतं कसं वागतात काय हा, असं बोला ना त्याला ती हा. मला दुसरं सोडलं का नाही 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 म्हणजे भारी असं दिसतंय. तो, ठीक आहे तू असं आहे, मला दिसत नाही तू डेपुटी न्या डेपुटी तुला आहे ना दवाखान्यात नेतो. हा, त्याच्यात हा, काहीतरी इंजेक्शन देऊन हा. आणते. खरंय खरंय हा, डेपुटी काय अहो, डेपुटीने सांगितलं साधा भाऊ बरं झालं तुम्ही नाव घेतलं डेपुटी कड म्हणजे डेपुटी म्हणले ते श्याम्याचा ना डोळा काढ भाया हा डोळे मारितोय तो. तो मालक आहे का? कोण आहे अहो यांनी केलंय राव कोणी फाटलं अरे पण, टाकीन. ए, याने पाहिलंय तो टाकलंय म्हणून काय डेपुटी नाव घेतो त्याची काय गरीबाची चुकी डेपुटीने सांगितलं मोठ्या माणसाचं ऐकावं लागत गरीबाला सगळ्यात त्यांनी मोठा त्याचं काम ठोकळा केलं. सगळ्यात मोठा ठोकळा म्हणलं ना गावातला डेपुटीने मला सगळ्या ठोकळा ए मला नाही वाटत असं डेपुटी अरे करते खरं खोटं करायचं चल डेपुटी चला, चल डेपुटी कर चल चला लवकर. बरं चला मी कशाला येऊ तू कस अरे तू म्हणजे तू टाकलं. तुला डोळा गेला चला चल. घेऊन चला चल ना हा? आता का माग पर सरकतोय कोण? हा? डेपुटी काय केलं तुम्ही काय झालं काय केलं माझ्या डोळ्याला तुम्ही माझ्या डोळ्याला घातला तुम्ही मी काय डोळा घातला मी काय केलं तुला डोळ्याला काय झालं रे डोळ्याला याच्या? अय्यो सांगतोय तुमचं नाव कमून हे म्हणलं तुम्ही सांगितलं माझ्या डोळा घालायचा अहो तुम्ही काहीतरी आयडिया दिली त्याच्याकडे काहीतरी औषध दिलं त्यांनी सोडलं याच्या डोळ्याला डोळा चिकटला ना ए, काय गाड्या म्हणे मी काय म्हणलो तुला का डोळ्याला त्याला काय कर म्हणून काय कर म्हणून हे म्हणले बाई साहेबाला जर डोळा मारला ना मी डोळाच काढला ए, मी का मारला बाई साहेब डोळा काही कसा बोला अरे याडपट डोळ्यावर थालीन तुमच्या काढला असता अरे तो माझ्याकडे आलता मग शिक तो म्हणतो होता श्याम्या माझ्या बायकोला डोळे मारतोय तुम्ही त्याच्यामुळे माझी बायको निघून जाती आणि मला म्हणतोय बाई साहेबाला जर डोळा मारला तुम्ही काय केलं मी असं काढला असता मी काय म्हणलो का तुला याचा डोळा काढ म्हणून अहो यांनी काय केलं माहिती का तुम्हाला काय? त्याच्या डोळ्यात टाकले फेविक्विक
हा. अरे 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 तू फेविक्विक टाकस तर काय तू येडा झाला होता काय मी झोपलेलो होतो तिथं वडाखाली, मला काय माहितीये त्याने आणून सोड रेडी त्यांनी पाहिलं तेव्हा मला कळलं. बरे इन सोड काय हा मग सोडलं आणि की. दादा मी तुला बघायला सांगितलं होता मग सांगायचं ना सोडू नका हा सोडूस डेपुटीचा याला. सोडूस नाही काय ना, डोळा गेला समजा दादा मला काय माहित काय करतो तू ठरवून प्लॅन ए बाबा, डेपुटी काही नका सदा भाऊ आळ घेऊ आवय राजकीय पोळी दुसऱ्याच्या भांडणात राजकीय पोळी भाजून नका घेऊ तुम्ही रात्रंदिवस डोळे फोडे या माणसासाठी मी दारा हिडो मत मागायसाठी हे दिलं तुम्ही मला फळ. डोळे अरे पण डेपुटींनी काय केलं ह्या हा? माणसाने केलं ना सगळं. ए जाल्या ए बिनकामाची का- जाल्या का- मी सांगितलं तुला डोळा फोड म्हणून त्याचा कोणी मी डोळ्यात काही सोड म्हणलो तो अहो सल्लागार तर तुम्ही होते ना काय म्हणलो मी काय म्हणलो सल्ला करला काय म्हणजे तुम्ही म्हणले मी डायरेक्ट डोळा काढला असं मग त्यांनी तात्पर्य घेतले त्याचं अरे जाल्या येणार आहे का तू डोळा काढला असते म्हणजे त्या माणसाला मी समज दिली असती, त्याला सांगितलं असतं डोळा मारणं वाईट आहे, तो वेगळ्याच अर्थाने घेतला डोळा काढला म्हणून. तू बैकील आहे का काय तू? बाईकिल नाही आहे मी सायकिल आहे अरे, सायकल. अहो, पण डेपुट्यात एका डोळा टाकून काय फायदा, डोळा इकडून मारू शकतो ना तो. हा काही काय बोलत होतो तू? म्हणजे- अरे या डोळा मारलाच नव्हता सदा भाऊ, मी तर माझा डोळा लपकत होता. हा याचा डोळा फक्त बाया माणसं आलं का लपकतो, गडी माणसं आलं का थेट अशी नजर दागडावणी होती. आता सगळं करून सवळून रंग माझा वेगळा, सगळी पलटण माझ्याकडे घेऊन आली तिथले तिथं मिटत येत नव्हतं का? हा मी काय सांगितलं, मी चालला दिला का तुला? मूळ सल्लागाराकडे यावं लागेल, गावातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. सल्ला नाही दिला पण माझ्या डोक्यात खापक्या स्टूप पेटली झाल्या माणसाची. झालं तू इकडे काय? तू मेंदू हा काढायला पाहिजे नालाय का? अरे मी तुला वेगळ्या अर्थाने सांगितलं होतं, आता एक काम कर, याला आहे ना दवाखान्यात घेऊन जा, त्याला खर्च कर. पुढा मी नाही खांद्यावर जाणार. का? मग बायको गेली तिकडे, मोटरसायकल आहे का त्याला? डेपुटी मीच न्या, तुम्ही चला दवाखान्यात घेऊन मला आता, माझा डोळा जाईन राव, वाचवा राव डोळा मी देऊन. चलन डेपुटी, डोळ्यात पण आपल्याला दवाखान्यातच घेऊन जावं लागेल, कारण काय आहे, हे पापण्यात टाकलाच नाही पापण्यात, ते पापण्यात नेत्रालय असतात ना, नेत्र स्पेशलिस्ट, ते काढतील बरोबर ते. मग काढतील ना तुम्ही दोघं चौघं जा, मला माझीच तब्येत बरोबर नाही, माझी तब्येत बरोबर नाही, मी खोकलो का मला आग होती माझ्या पोटामध्ये. तुम्ही बी दवाखान्यात नेत्रावाल्याकडे खोकलाला ये, त्या खोकलाला जा आणि औषध घ्या. नाही हे ऐकणार मला नाही खोकले डेपुटी, आपलं येते. जावंच लागेल घेऊन. ए, वर आग होती ए ती. भाऊ तू आहे ना, तू काय जे आल्या नाही, गरीब नाही तू घरचा श्रीमंत आहे, तुझ्या घरी किराणा दुकान आहे, माया भरोश्यावर नको बसू, आणि प्रत्येक गोष्टीला मी पडायला तयार नाही. एखादं कुणी म्हणून डेपुटीने वाडात उडी मारलं मी कुठून खर्च करू आता डोळ्याला? ते तुझ्याकडे आहेत ना पैसे, तो मित्र तुझा डोळे मारणार तुम्ही, आम्हाला कशाला अंगलट आणता तुम्ही? आणि तुला सांग का, पण सल्ला देऊ नका असा येडा इतरा. हे बघा आता इथून पुढे सल्ला नाही, मी तोंड उघडायचो नाही बरं का? कशाला सल्ला देऊ आता? त्यांच्या तोंडावर फिक लावू नका. गाव- त्याने मी लावून घेतो स्वतः, नका, मी पेतो, माझा घसा बंद करतो मी, म्हणजे मी गावातच येणार नाही. आणि हे ना, हे उद्योग बंद करा. एखाद्या बारला अशी चाष्ट आहे ना लांब होऊन, आता ते वरच्यावर दिसतंय मला, आतमध्ये नाही दिसत नाही, नाही, बरं पापण्यात वाटते का? मला, हा पापण्यात पापण्यात हे ठीक जर डोळ्यात गेला असताना झाल्या, अरे डोळ्यात 2 मिनिटात नाजूक वस्तू आहे, चाष्टा करायची नाही, कोणी तांबाखू सोडतं, कोणी चुना सोडतं, डोळे जातेत, चाष्टा करायचं हे असतं झाल्या. अहो डेपुटी, तुम्हाला काय माहित, वरचीवर बुबळाला कातडे चिकटला असतो. अयो! तुम्ही जायचं टाळू नका, त्याला दवाखान्यात नाही न्या. सदा भाऊ, मेवणे डॉक्टर आहेत, ते यशोदीप हॉस्पिटल नेत्ररोग तज्ञालय, ते माझे मेवणीच हा. आहेत, त्यांच्याकडे जाऊ आपण. मग मेवणे कवा काम यायचे, मेवण्याच्या बहिणीला डोळा आणतो, जा ना आता, मग तुझी बायको जा पळ चला, जा चला, घेऊन जावं लागेल. जा 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 चला ना कोणतरी सोबत, जा, जा, ऑफिसला जा, एकदा जा. मला. घरापर्यंत येतो, जा. घरापर्यंत. डेपुटी आलो मी. हा जा, त्याला घेऊन जा डोळा बी काढा त्याचा डेपुटी कस काय आड्या राही केली कस काय आड जा जा पटकन दांडा रे मा कस काय आड दांडा 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 अरे तर काय आता पोस्टमॅन भाऊने दिलंय, ते म्हणजे आलो दूध आठवत सगळ्यात द्या. कोण पोस्ट म्हणणे हा व्हायला काय सांगतो पाहत आहे, वाच नाही एवढं मी आडाने बोळा आणि तू आडाने बोळा, मला येतं तर वाचता. आडाने बोळा वाच. लय भारी होत राव, आडाने बोळा व्हायला लिटर आलंय आयला सुगंधा लय मस्त झालं भाऊ. अयो काय झालं? काय झालं म्हणजे म्हणाली मी ना आता कामाला लागलोय. अयो कुठं आहे? कुठं म्हणजे मागच्या वेळेस श्यामीने मी फॉर्म भरला होता कंपनीत पुण्याला, मॅनेजर म्हणून लागलं आता ते बाई बरं झालं, का हो झालं भाऊजी? आता तुम्ही गेल्यावर मला लवकर भेटायची नाही. बरं झालं तुम्ही कामाला लागले हो. आता गेलो ना भाऊ सुगंधा, कामाशी काम करणार हा. भाऊ. पैसे कमीणार आणि मस्त बरं झालं. फॉर्च्युनर घेऊन येणार. खरंच आहे. बरं. देवालाच काळजी असते, पण तुम्ही काही म्हणा. वाचून बघ ना मला सांग वाचू कधी असं? बोलले अहो पण हे इंग्लिश मध्ये आहे, तरी पण हे काय आहे? TO2 श्री JALINDER जालिंदर 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 आज ना. THAT
घाटी सावे हा घाटीचं पुढचं नाही येत वाजता. तुम्ही एक काम करा, मला आहे ना हे इंग्लिश मध्ये आहे, मला हे काय वाचता येत आण भाऊ नाही. इकडं. तुम्ही श्यामरावांकडे जाते, तुम्हाला सगळं वाचून सांग. हा तुला वाचूच तर माहिती तारीख हुकून जायची भाऊ. म्हणजे बरे, पण खरं सांगू का, लय चांगलं झालं तुम्ही लवकर जा. बघा हा लय आनंद झालाय गंगनेत माही ना बाया. गगनात असतो, गंगनेत नसतो तो. आयला. अरे काय झालं झाल्या एवढं खुश कमून आहे? ओय श्याम्या आयला अरे काय झालंय काय मला नोकरी लागली नोकरी. तुला? हा कशाची? लेट थांबतोय तोंड गोडा करतो आधी मी. अरे असं तोड बायकोचं गोड करत असते, मित्राला पेढा भरत असते, काही करतो का आपलं ते. ते जाऊ दे ना, पत्र वाच नाहीये. बरं बस इथं 2 हा, इथं मिनिटं बस. दाखव मला काय आलंय काय नाही. अयो काय आलं म्हणजे माझ्याकडनं नोकरीचं लेटर आलंय. इकडं आण ते उलट देतो हातात तुला काय. वाच वाच पहिल्यापासून वाच पटक्याच वाच. आले इंग्लिश लय भारलेले रे. असं कम झालं माझ्याकडे बघतोय तिकडे बघतोय. काय झालं हा? हे नोकरीचं पत्र नाही झालंय, मग काय वावरच आले का काय रे? हे हायकोर्ट मुंबईहून पत्र आलंय तुला. अरे वावराची ती भांडणं चालले त्याचं आलं असेल मग जाऊ दे. वावराचं नाही मग हे तोय आणि ते पारूच आहे. मायन पारूचा आला थांबून आला नाही. पारीन भांडणे बिन्ने केले का काय रे श्यामी तिकडं? तिला बी अक्कल नाही राव, गावात नीट नाही राहत, तिकडे गेले तिकडे बी भांडकुदरच तिच्या जिबीवर काय मार. भांडणाचं नाहीये हे झाल्या. मग हे मागे तुमचे भांडणं झाले दोघांचे आणि तुम्ही ते कोर्टात दाखल केलं होतं ना, त्याचा निकाल लागलाय. एवढ्या दिवसांनी पत्र आलंय होय आता ते भांडणाचं एवढं मागचं ह्याला. मला हे कळना पण तू तिला घेऊन इथं राहत होता, नांदत होती ती, मग कसं काय असं झालं? मग काय तुला काय डाऊट घेऊ ठेव का काय अरे श्याम्या? तसं नाही बाबा, या पत्रात डायरेक्ट लिहिलंय माहितीये का? काय टू श्री जालिंदर घाटी सावे, हा subject to divorce letter from Paru. Dear sir, your court matter is the finally successfully done. Divorce from Paru and Jalinder Ghatwi Save and declare this notice court. The divorce is sanctioned. You are faithfully. नको वाजू. श्याम्या असं नव्हतं करायला पाहिजे राव तुम्ही पण. हा डायरेक्ट घटस्फोटाचं पत्र. अरे रड नको मित्र. तिला काय काय नाही केलं मी, काही झोपलो नाही काही गावात. बघ बाय बायको कशी आता. हा ना मला तेच का ना, तुमचा चांगला संसार चालू होता तर तिने असं कशाला करायला पाहिजे होतं. आणि कोर्टाने डायरेक्ट निकाल देऊन टाकला रे, तुझा विचारच नाही केला. श्याम्या रोड नको रोड नको रोड नको तू रोड नको. लयच अवघड झालं राव, असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. आला बायका काय कारण नसतात बुजी आम्ही. बघ किती जीव लावित होतो तरी घटस्फोट दिला बघ. हा ना राव, आता ती दुसरं लग्न करीन राव आता ती. काय हा ती तर मोकळी झाली ना तुझ्यापासून. श्याम्या, हाय. झाल्या झाल्या अवघडच झालं. झालं भाऊजी. अहो काय जाणार आहे मग? कुठं अहो मुंबईला. बॅग बिग भरली का नाही तुम्ही? अहो का झालं भाऊजी, आता तुम्ही गेल्यावर आम्हाला भेटायची नाही, पार्टी बिर्टी लागेल बरं का, ते पण जंगी एकदम. अहो एवढं कशाला दुखी होता? हे बघा चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामासाठी चालले. रडून काय, इथं तुम्हाला माहिती का, तुम्ही इथं काम करत नव्हते, नुसते दारू प्यायचे, तर पारीची तुमचे किती भांडणं व्हायचे. बरं झालं तुम्ही तिकडे नोकरी लागले, आता सगळं आनंदी आनंद रे. अहो रडता कशाला, मी तुम्हाला रोज फोन करत जाईन ना. कसे आहे काय? आता पारी मला घटस्फोट द्याला रे. काय 2 तारखेला तिने मला कोर्टात बोलले. ती म्हणली तुझा घटस्फोट देते, तू कोर्टात ये. अरे आता दुसरं लग्न करणार आहे मला, सख्या नवऱ्याला सोडून अयो. सावतर नवरा ठेवणार आहे ती अहो, आता. एवढं नका काही पण काय. नाही हो पारी, असं काही करणार नाही. काय असं नाही करणार म्हणजे मोगाच्या पत्र सांगितले. तुला वाचता येतं का? बघ नाही वाचता येत ना, म्हणून मग तुम्हाला कोणी वाचून सांगितलंय पत्र? श्याम्याने कांद्या पुढे बिराड माझ्या. अयो
ही अवघडच आहे पण बघ ना मला नाही वाचता येत ते, मला काय दाखवू लागले. पारीला मी काय काय नाही केलं, जिने ती वस्तू दिली राव. आता ती दुसरं लग्न करणार आहे म्हटल्यावर तुमचं अवघडच होईल का हो? तुम्ही एकटेच राहिला आता. लय अवघड होईल, आता काय करू. जाऊ दे, बघा काय करायचं ते, नका एवढं इथं. आता तिचं दुसरं लग्न झालं, मी कोणाकडे बघू. आता घेईन ती 4 चौकाच अक्षता टाकून. पहिलेच नीट राहिले असते तर काय तिने दुसरं लग्न केलं असतं. गप तू बी तशी भांडायला लागली ना, माया दया करीत जा. आणि काय जरा कसा बुटाय रे, तू सोडून चालले रे. आता काय करू, गेली सोडून, परत नाही दिसणार. परवा फोन झाला अचानक तसं गेले. अरे गेली नाही, घटस्फोट देणार आहे, घ्यायची जायची वाट बघत का काय तू. घटस्फोट मला म्हणली 4 तारखेला एक कोर्टात जाल्या, तू आधी जालिंदर म्हणायची, आता त्या कोर्टात जाली आली आले. पुढे गाठवी साहेब म्हणून 2 तारखेला ये कोर्टात, तुला घटस्फोटच देते. बापरे, अरे वहिनी असे ठरायला जाते माहित नव्हतं रे मला. बघ ना, त्याच्यासाठीचे नाही ते केल्याशिवाय. आणि तुझ्याच हाताने कसा घटस्फोट व्हायचा होता. मी आता गेला आता तू चालताना पत्र घेऊन तू गपचीप जाणार, तुझा घटस्फोट करीन मी बर का. तर पुऱ्या डोक्याच्या बघू नको, घटस्फोट पत्र आणून देतो बाय. मला सोडून गेली. ए पारे, सांग ना आता कुळ बघू तुला. झाल्या कसा बघन तुला, सकाळ सकाळ उठली, झाडून घ्यात आणि दिसत होती माय पारी. अरे काळे, कुठे तू सांग ना. हे पारू, सांग तुला पाहू कुठं पारू. ए पारे, अरे कुठं गेले तू, सांग ना. ह्यो झाल्या जर आला ना, तू फार 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 बोलायची. आता मी कुणाला गुरु सांग, सांग ना. हे पारे सोड, तिथं क्वार्टर येऊ नको तू पारे अजिबात. तुला बापाचे पाय मागवत, घटस्फोट देऊ नको ना पारे. पारे डेपुटी, मला काय वाईट झालं का हो? नाही बाबा, आता तुझ्या तोंडून कळन काय लय अवघड झालंय. काय झालं. चालली मला सोडून आता ती बायाची व भावाची. कोण चालली सोडून. कोण म्हणजे माझी खाली पारू सोडून चालली. तिथं माहेराला गेलेले बरेच दिवस झाले, आता काय कोण सोडून चालली. कोण म्हणजे ती जर गेली ना डेपुटी, या जाल्याला सोडून, या जाल्या जिवंत नाही राहणार. तुमचा जाल्या जिवंत नाही राहणार. वर 5व्या नाही 4थ्या मजल्यावर उडी खाली टाकणार, मरून जातो मी, मरतो. 5व्याने मरशील. झालं काय, कम वळतो. काय झालं म्हणजे बघा ना, तिला कसं घटस्फोटचं मला पत्र पाठवलंय तिने. कोणी पाठील. पारीने ते कोर्टातून पाठवलं पारीने. कोर्टातूनच येतं घटस्फोटाचं पत्र, थोडंच ग्रामपंचायत मधून येईल. अहो बघा ना कसं पाठवलं हे बघा. तुम्हाला वाचता येते ना, वाचा. अयो हे काय येत आता दुसरं होत म्हटलं का काय. पत्र इकलं काय, ढाब्यावर दारू पिऊन आला. नाही हो, मी कसं हे पाठील काय. बघा ना किती साक्षात इंग्लिश लिहून पाहिलेलं माझ्या पारीनी. अरे कोर्टाचंच पत्र आहे. बघा बघा बघा, काय करू मी आता, काय करू सांगा मला. झालं सांगणार नाही. औषध आहे का तुमच्याकडे, मी वांग्याचं वीस आहे का. वाचते ना मला. वाचा तुला हे शेतातलं औषध नाही जमणार. तुला आहे ना स्पेशल मी ग्रामपंचायत मधून फंड काढतो आणि तुला मोठा औषधाची बाटली आणतो 1 लिटरची. तू पे आणि मर. तुम्हाला पाजायच्या आधी होत झाल्या मरण, उद्या घटस्फोट झाल्या कोर्टात जगन का सांगा. शेवटी मला ज्याची शंका होती तेच झालं बा. शेवटी तो या बायकोनं जाऊन घटस्फोटाचं नाटक केले. 100% आता घटस्फोट घेणार आणि दुसरं लग्न करेन. त्याच्यात लिहिलंय दुसरं लग्न करणार म्हणून. पण ते लग्न रोखायसाठी आणि मिठासाठी काय आड्या असली तर लग्न सांगा. रोखायसाठी काय नाही. आता तुला कधी मध्ये तिची दुसऱ्या नवऱ्याकडे गेली ना, तिथं तुला जर भेटायला तिने परवानगी दिली दुसऱ्या नवऱ्या तर जाता येईल, नाही तर नाही जाता येत. ए बापरे, नका ना जाऊ मला बाबा. आजवर तुला काय चुकलं अजून तर पदरात घे. लोक कसे पदरात घेतले असे काउंटर देत.
तसा काउंटर ताक मानावाची आल्याला तिचा पदर कावाच फाळतात म्हणून तर तिने पाठीलंय. अहो नका डेपुटी तुमचं काय जे वेगळं का माझं डोकं नका फिरपर का तुम्हाला फासव देतो असतो मी मला फासवर देत असतो. हा देतो असतो असं तर काय तुला आहे ना मला फासवर दिली रे ना तुला देव फासवर देत असतो. अहो भांडलं का मग मला कोर्टात दाखायला नको कधी चव नाही तर मला आज टाकले मी पारीकडे जातोच नाही तुला आताच टाकलं पाहिजे म्हणूनच फाळलंय. लहान फडतच टाकीन. हे कोर्टाचं पत्र असं येत असतं का? आला पिऊन रडून गागून मग कसे येत असे कोणीतरी खोडसळपणा केलाय कोर्टाचं पत्र लिहून येतं का? आता टाईप होऊन येत असतं. हे खरे खोडसाळपणा अरे कोणतरी केला. पोराने खोडसळपणा केलाय. आलं. ती पारी गेली तिकडं आणि तिथं कोणतरी तुझी मजा घेतेत येतो पिऊन जरा शिकला असतं वाचत तरी आला असतं. राव मी आनंदीच राहिलो बरं का डेपुटी पण तुम्ही लय डोकेबाज माणूस आहे राव बरोबर ओळखलं या श्यामेला कुठं काय कळते लाल गाजरेला ते सुद्धा मला घटस्फोट दिलं त्याच्यात आज टप्पू टाकीत ना नाकाव जा द्या मरू द्या डेपुटी तुम्ही मला खरं सांगितलं झाल्या तू आहे ना तू लई याडा राहिलाय. अरे बाबा घटस्फोट असा एकट्याला घेता येतो का? दोघाला कोर्टात जावं लागतं दोघांचं म्हणणं मांडावं लागतं आणि कोर्ट लगेच असं एक हे देतं का? मला काय माहिती बावळाटा. तू श्याम म्हणला आपल्याला इंग्लिश कळत नाही हो डेपुटी अरे सुधर जरा सामाजिक ज्ञान येऊ दे जरा बाहेर फिरत जा लोकांमध्ये. नुसतं दारूचं दुकान घर नको करू आणि नुसतं गावड्याच्या हाताखाली. तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसे जर गावात असले ना कधी बी वाचते ना माणसाला हे श्याम ते फाशी देते पण डेपुटी तुम्ही मला आनंद मिळवून दिला या आनंदाच्या भरात आहे ना आता मी जातो कुठं चालला? मस्त बी क्वार्टर लावून येतो आता पाट्टी येडा झाला का काय? आता पिऊन आलाय ना. ए, चाल्या. आनंद झाला मला माही पारी मला घटस्फोट नाही देणार म्हणले लय दुःखी झालो डेपुटी नाही एक क्वार्टर लावल्याशिवाय झाला काय आनंद होणार जाऊ, तिला कळलं आहे का? नाही जोडणार ए, झाल्या.